आपण थेट भोरला जातो आहोत। आज भोरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। सगळे गावकरी एकाच ठिकाणी जमलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत। पोलीस आणि स्थानिक प्रतिनिधी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। ए सागर ए ना मागे पुढे काय करतो? आणि ग्रामस्थांकडूनच काही गोष्टी समोर आल्या की तो जो नराधम जो जामिनावर बाहेर आलेला होता, या नराधमानं म्हणजे भीमराव कांबळे ज्यानं अत्याचार केलेला आहे, त्या नराधमानं आपल्या भावाच्या मुलीवर सुद्धा अत्याचार केला, एका 65 वर्षाच्या महिलेवर सुद्धा अत्याचार केला आणि या प्रकरणांमधून तो जामिनावर बाहेर होता। अशा गुन्हेगाराला बाहेर सोडलंच का, जामीन दिलाच का? त्याने पुन्हा एकदा तेच कृत्य केलेलं आहे। त्यामुळे याला आता फाशी द्यावी आणि लवकरात लवकर द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। सगळ्यात आधी तर ग्रामस्थ अडून बसलेले आहेत की त्याला आमच्याच ताब्यात द्या, आम्ही बघतो काय करायचं ते। स्थानिक प्रतिनिधी सुद्धा आलेले नाहीत। स्थानिक प्रतिनिधी सुद्धा आलेले नाही आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा नागरिकांनी संताप व्यक्त केला। भोरमधल्या या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त होतंय की या व्यक्तीला, या नराधमाला जामिनावर बाहेर सोडलंच का? त्याने 2 तशीच कृत्य केलेली आहेत आणि तरी देखील त्याला का बाहेर सोडलं? नसरापूर मधली ही घटना आहे, भोर मधल्या नसरापूर मधली। आज नसरापूर बंद पाळण्यात येतोय। ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न स्थानिक प्रतिनिधींकडून आणि पोलिसांकडून केला जातोय। फास्ट ट्रॅकवर ही केस नेली जाईल आणि त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल असा प्रयत्न केला जाईल असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। ही 4 वर्षाची चिमुरडी घराच्या अंगणात खेळत होती, त्यावेळी 65 वर्षाच्या भीमराव कांबळेनं तिला गोठ्यामध्ये नेलं, तिच्यावर अत्याचार केले आणि नंतर दगडानं ठेचून तिची हत्या केली आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत, याच ठिकाणी जिथे ही गर्दी आता आपल्याला दिसतेय। अभिजित, संताप होतोय, शब्द कापरे होत आहेत, काय नेमकं घडतंय? ही घडलेली जी घटना आहे त्याच्यावर नागरिक पण आक्रमक झालेत। नागरिक आक्रमक झालेले आहेत। खरं तर काल ही जी घटना घडली तेव्हापासूनच हे नागरिक आंदोलन करतायत। काल रात्री आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर हे सगळे नागरिक, पुण्यातलं जे नसरापूर गावातलं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर हे सगळे नागरिक जमले होते आणि जो आरोपी आहे 65 वर्षाचा नराधम, ज्यानं हे अतिशय घाणेरडं आणि मन हादरवून टाकणारं कृत्य केलं, त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी हे ग्रामस्थ कालपासून करत होते। नसरापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर असेल किंवा पुणे बेंगलोर, जो सातारा पुणे बेंगलोर महामार्ग आहे तिथं या लोकांनी आंदोलन करत तो रस्ता रोको केला होता। रात्री उशिरापर्यंत सगळा रस्ता रोको सुरू होता। त्यानंतर मात्र या सगळ्या लोकांसोबत जे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी संवाद साधला, त्यांनी मध्यस्थी करत ते आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर आज पुन्हा हे सगळे गावकरी आक्रमक झालेले आहेत। गावातून मोर्चा काढत सगळ्या महिला भगिनींनी निषेध जो आहे त्या घटनेचा नोंदवलेला आहे आणि आता देखील जे स्थानिक आमदार आहेत ते या सगळ्या गावकऱ्यांना समजावून सांगत आहेत की जो आरोपी आहे त्याच्यावरती कठोर कारवाई होईल, कायद्यानं त्याला लवकरात लवकर शिक्षा देऊ, फास्ट ट्रॅक कोर्टात हा सगळा गुन्हा जो आहे तो चालू आणि येत्या काही दिवसात त्या आरोपीला शिक्षा देऊ अशी ग्वाही स्थानिक आमदार यांनी दिलेली आहे। पण गावकरी मात्र अजूनही ठाम आहेत की त्याला केवळ आणि केवळ फाशीची, बरोबर, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मगाशी अभिजित, तुझ्याशी ज्या महिला बोलत होत्या त्या सांगत होत्या की तो ऑलरेडी आरोपी आहे, गुन्हेगार आहे, तो जामिनावर बाहेर कसा काय आला? तो तिथे बाजूला, म्हणजे जिथे ही मुलगी खेळत होती तिथे बाजूला कसा काय होता? तो तिथेच राहतो का? याविषयी काही कळलंय का? ही सगळी गर्दी आपण नसरापुरातली बघतो आहोत। गावकरी आक्रमक झाले, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरलेली आहे। आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, काही क्षणात पुन्हा भेटू। तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी।